नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचा वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सत्कार। विपश्यना विद्या सकारात्मक शिबिराचे अवश्य लाभ घेण्याचे आवाहन। जवाहर नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। आणि एड्स आजाराविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून देशद्रोह धर्मसेवा घडो अशी शुभकामना करीत खानदेश वारकरी सेवा मंडळाने अग्रवाल यांचा सत्कार केला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल मताधिक्य मिळवित विजय झाले आहेत। या निमित्ताने अग्रवाल यांचा खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे आणि श्री विठ्ठल भजनी मंडळ मिल परिसर धुळे यांच्या वतीने वारकरी फेटा, वीणा आणि टाळ्या देऊन सर्व वारकरी बांधवांकडून सत्कार करण्यात आला आहे। यावेळी हिरामण आप्पा गवळी, सुनील वाघ, सचिन महाराज देवरे, कैलास पवार, प्रकाश विभांडिक, किरण पाटील, कांतीलाल सोनार, गंगाराम जाधव, मधुकर हजारे, जीभाऊ मासुळे, श्रीधर महाजन सर, राजू बडगुजर, गोविंद जाधव, राजू खंडेकर, मधुकर महाले, गुलाबराव सोनवणे, देवीदास सोनवणे, बलाराम लोहार, हरिहर गोसावी, नारायण आबा पाटील यांच्यासह अनेक वारकरी संप्रदायी भजनी मंडळ सत्कारासाठी उपस्थित होते। विपश्यना ही विद्या शास्त्रशुद्ध आहे, यामुळे मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येतो, असे प्रतिपादन आयोजित पत्रकार परिषदेत विपश्यना साधक, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे आणि ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांनी केले आहे। विपश्यना विद्यासंदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधण्यात आला। या प्रसंगी विपश्यना साधक मिलिंद सोनवणे व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे उपस्थित होते। यावेळी आनापान या प्रक्रियेची पत्रकारांना माहिती देऊन त्यांचे महत्त्व आणि परिणाम हे पटवून देण्यात आले। विपश्यनामुळे राग, लोभ, मत्सर इत्यादी व गुणांचा नाश होऊन मनुष्याच्या जीवन जगण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मनुष्य सातत्याने चांगल्या गोष्टींसाठी सजग होत राहतो। विपश्यनेमुळे मनुष्याचे शरीर अंतर्बाह्य शुद्ध होते। चांगले विचार आणि आचार यांना योग्य पद्धतीने चालना मिळते। त्यामुळे चांगले मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा विपश्यना शिबिरात सहभागी होऊन याचा अनुभव घेऊन आपले जीवन सुकर केले पाहिजे। त्याकरिता धुळे शहराजवळील तिखी येथील किंवा इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात नोंदणी करून 10 दिवसांचे विपश्यना शिबिर जरूर अनुभवा, असे आवाहन मिलिंद सोनवणे आणि रवींद्र इंगळे यांनी केले आहे। चर्चा करायची मला राग, द्वेष, मोह, काम, वासना, ईर्ष्या, भय ये जड़ से उन्मूलन, अंधभक्ति से छुटकारा, स्वयं अनुभूति के आधार पर सत्य का दर्शन, संसार की नित्यता का बोध, शील समाधि का अभ्यास करते हुए सत्य की जानकारी, पूर्णतः वैज्ञानिक सहज सरल संप्रदाय विहीनता और अपनी ही अनुभूति से अपने दुर्गुणों को मिटाने वाली विपश्यना साधना है। यही व्यावहारिक कला है जो अमृताने 2,500 वर्षापूर्वी या साधनेचा संशोधन केलं। ती संशोधन करून पूर्ण वर्ल्ड जगाला दिली, पण काहींना त्याच्यात माहिती नाही, त्याच्याबद्दल फायदे काय ते माहिती नाही, त्याच्यापासून विकार कुठून येतात, कसे येतात ते त्याबद्दल माहिती नाही। त्याबद्दल तुम्हाला एक जनरल माहिती देतो। विकार असा असतो, दुःखद संवेदनेने राग आणि द्वेष निर्माण होतो। आता दुःखद संवेदना म्हणजे तुमचं पोटात दुखत असेल, तुम्हाला कोणी लुटून दिलं, तुम्हाला लागलं, तुम्हाला दुःखद संवेदनेने राग आणि द्वेष निर्माण होतो। हे तुम्ही मार बसतात म्हणजे मला लागलं। आता सुखद संवेदना, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, तुमचे दोन पैसे कमवतात, आई आहे,
आई म्हणजे आई नवरत दिलं बायको सुंदर हे जे तुमचे सुखद सवय आपल्या शरीरात होतात त्याच्यापासून दुःख निर्माण होतं. ते दुःख निर्माण होणं विकार. ते विकार काढण्यासाठी आपल्याला आनापान हा एक गौतम बुद्धाने एक फोटो दिलेला आहे. त्या फोटोमध्ये आपल्या नाकाच्या खाली बोटाच्या मध्ये जो खड्डा आहे हा जो खड्डा आहे हा खड्ड्याला आपला श्वासोच्छ्वास जर जाणवला तर आपला ब्रेन पूर्ण क्लीन होतो. आपला ब्रेन पूर्ण क्लीन होतो. तुम्ही कितीही थकलेले असतात दिवसभर किती काय असतात तुमची स्मरणशक्ती जागृत होते. ती जी आनापान आहे ती कधी पण करू शकता. पाठीच्या हातला झोपेत करू शकता उठत फिरता तुम्ही बघते बोर झाले त्या ठिकाणी 3 पैसे करत राहील तुम्हाला बरेच मानसिक विकाराचा आणि मानसिक विकार आणि जे विचार येतात ते विचार येतात थांबले. मोटरसायकल चालवताना विचार येतात कुठे थांबायचं काय करतं काही टायमिंग नसतं आणि बोलायची आधी काय कसं बोलायचं काय बोलायचं कधी कधी आपल्याकडनं थोडासा खालच्या देऊन आपण कधी कधी चालला जातो. ती पण गोष्ट होत नाही. आपण स्मार्टच जातो आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलतो. कारण मी पण कमी कमी 3 महिन्याचे 6 महिन्याचे आता नुकतंच दिवाळीनंतर 3 दिवसाची घेऊन आलो पण ते विचार कोणालाही कळत नाही. यासाठी ती खूप मेहनत केली आहे. तुम्ही त्या आपल्या महाराष्ट्राचे एक सुरक्षा पण करतात आणि विद्यार्थी काही जी अडचण येतात दूर करण्यासाठी तुमचा मोठा वाटा आहे. आणि तुम्हाला जरी विद्याचं माहिती नसेल त्यासाठी तुम्हाला ही विद्या देऊन पुढे मी काय करतो त्याची सुरुवात करतो. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिच लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. PM श्री जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षणाच्या जीवनात प्रचंड फायदा होतोय. गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन आयोजित माझे विद्यार्थी स्नेह मेळाव्यात करण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालयात माझे विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरालगत नकाणे शिवारात असलेल्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे नुकतेच 1 डिसेंबर रोजी माझे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य उषा माने होत्या. तर या प्रसंगी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील आलेल्या चांगल्या वाईट विविध अनुभवांचे कथन केले. दरम्यान जुन्या शालेय आठवणींना देखील या प्रसंगी उजाळा देण्यात आला. यामुळे काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते. नवोदय विद्यालय नकाने धुळे आज 1 डिसेंबर रोजी भूतपूर्व विद्यार्थ्यांचा मेळावा होता. तो उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यात आम्ही 2013 पासून तर आत्तापर्यंत जेवढे पण पासआउट विद्यार्थी आहे सगळ्यांनी उपस्थिती दाखल केली आणि आम्ही जवळपास 15 ते 20 मुलं आलो होतो. ज्यांना जसा टाईम भेटला ते सगळे आले आणि आज आपल्याला उपस्थिती आणखी जास्ती भेटली असती पण आज पेपर असल्यामुळे काहींना पोचता नाही आलं. जेवढे विद्यार्थी आलो तेवढ्यांनी आत्ताच्या मुलांना करिअरवर थोडं गायडन्स केलं आणि आमचे जे एक्सपिरियन्स आहे ते शेअर केले. आणि आता वापस आमचा खेळण्याचा पण कार्यक्रम आहे. त्याच्यात आम्ही व्हॉलीबॉलची मॅच टीचर्स वसे स्टुडंट खेळू आणि जसं आम्ही आधी अनुभव जे आम्ही जगलो ते आज जगण्याचा प्रयत्न करत आहोत. HIV एड्स काळजी न घेतल्याने होणारा आजार आहे. या आजाराविषयी जनजागृती आवश्यक असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत योग्य खबरदारी बाळगली पाहिजे, असे आवाहन एड्स दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्ताने धुळे शहरात एड्स या आजाराविषयी जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एड्स नियंत्रण सोसायटी तसेच शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या
संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित तज्ञ डॉक्टर्स, अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। जनजागृती मार्गदर्शन हे सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे, म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असले पाहिजे, असे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।